Hello dear students, today's topic is a PN junction diode. A PN junction when provided with metallic connectors on each side is called a junction diode, or simply a diode is a device with the two electrodes or dielectrodes. म्हणजेच काय की जे आपण पी एन जंक्शन या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे, त्या पी एन जंक्शनला जर का आपण दोन इलेक्ट्रोड्स जोडले असतील, दोन इलेक्ट्रोड्स कनेक्ट केले असतील, तर त्या डिव्हाइसला आपण काय म्हणतो आहे, अ पी एन जंक्शन डायोड. नेक्स्ट पॉईंट आहे बायसिंग अ पी एन जंक्शन. आता बायसिंग कशाला म्हणायचं, तर या पी एन जंक्शनला जर का आपण एक्सटर्नल बॅटरी कनेक्ट करत असू तर त्या प्रोसेसला आपण म्हणतो आहे बायसिंग. ओके, सो बायसिंग अ पी एन जंक्शन ॲज अ रिझल्ट ऑफ पोटेन्शियल बॅरियर अक्रॉस डिप्लिशन रिजन, charge carriers require some extra energy to overcome the barrier. A suitable voltage needs to be applied to the junction externally so that the charge carriers can overcome the potential barrier and move across the junction. A diode can be connected across a battery in two different ways. म्हणजेच काय की हा जो पी एन जंक्शन डायोड आहे किंवा पी एन जंक्शन आहे, त्याला जर का आपण बॅटरी जॉईन करत असू. आता ही बॅटरी कनेक्ट कशासाठी करत आहोत आपण, की बघा इथे सांगितलं आहे पोटेन्शियल बॅरियर अक्रॉस डिप्लिशन रिजन. लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे की डिप्लिशन रिजनमध्ये पोटेन्शियल बॅरियर आहे, जो पोटेन्शियल डिफरन्स आपण तिथे बघितला होता तो तिथे अपोज करत आहे, बरोबर. सो त्यालाच आपण काय म्हटलं होतं, पोटेन्शियल बॅरियर. आता जर का इथे आपला पोटेन्शियल बॅरियर असणार आहे 0.4 व्होल्टचा, तर आपल्याला बॅटरी लावताना 0.4पेक्षा जास्त व्होल्टची लावावं लागेल, मोर दॅन 0.4 व्होल्ट. का, कारण तिथून आपले जे काही चार्ज कॅरियर्स आहेत ते काय रिक्वायर करत आहेत, सम एक्स्ट्रा एनर्जी टू ओव्हरकम दी बॅरियर. त्या पोटेन्शियल बॅरियरला ते ओव्हरकम करून मग दुसऱ्या साईडला जातील आणि तिथे आपल्याला इलेक्ट्रिक करंट मिळेल. ओके, सो हे जे बायसिंग आहे हे टू टाईप्सचं असणार आहे, टू डिफरंट वेजचं आहे. सो फर्स्ट वे आहे फॉरवर्ड बायस अँड सेकंड आहे रिव्हर्स बायस. ओके, so first point is forward bias. The positive terminal of the external voltage is connected to the anode, that is P side, and negative terminal to the cathode, that is N side, across the diode. In case of forward bias, the width of depletion region decreases and the PN junction offers a low resistance path, allowing a high current to flow across the junction. म्हणजेच काय की बघा आता इथे बायसिंग कसं केलं आहे, तर ही जी डायग्राम दिसते बघा, इथे पहिला जो पार्ट आहे ज्यामध्ये इलेक्ट्रॉन्स दाखवले तो आहे एन रिजन. एन रिजन म्हणजेच एन टाईप सेमीकंडक्टर, आणि हा आहे पी रिजन म्हणजेच पी टाईप सेमीकंडक्टर, राईट. तर कनेक्शन कसे केले आहेत, पी टाईप सेमीकंडक्टर इज कनेक्टेड टू दी पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ दी बॅटरी, राईट, अँड निगेटिव्ह टर्मिनल कुठे कनेक्ट केलं आहे, एन रिजनला, म्हणजेच एन टाईप सेमीकंडक्टर इज कनेक्टेड टू दी निगेटिव्ह टर्मिनल ऑफ दी बॅटरी. जर ह्या टाईपचे कनेक्शन्स असतील तर त्या बायसिंगला आपण काय म्हणतो आहे, फॉरवर्ड बायसिंग. ओके, आता इथे होणार काय की ज्या वेळेला इथे पॉझिटिव्हला कनेक्ट केला आहे, निगेटिव्हला कनेक्ट केला आहे, ह्यालाच आपण ट्रू कनेक्शनसुद्धा म्हणतो, राईट. सो ही जी डिप्लेशन लेअर आहे यावरती ह्याचा इफेक्ट काय होणार, तर इन केस ऑफ फॉरवर्ड बायस द विड्थ ऑफ द डिप्लेशन रिजन डिक्रीजेस अँड द पी एन जंक्शन ऑफर्स अ लो रेजिस्टन्स पाथ, अलोईंग अ हाय करंट टू फ्लो अक्रॉस द जंक्शन. म्हणजेच काय की डिप्लेशन रिजन जो आहे त्याची विड्थ कमी होणार आहे आणि तिथे रेजिस्टन्स जो राहणार आहे तो लो राहणार आहे, आणि म्हणूनच आपला हाय करंट तिथे आपल्याला अक्रॉस दी जंक्शन फ्लो होणार आहे, आणि तो रिझल्ट आपल्याला जो मिळणार आहे तो बघा इथे ग्राफ दाखवला आहे, आय व्ही कॅरेक्टरिस्टिक्स दाखवलेली आहे, खाली फॉरवर्ड व्होल्टेज दाखवला आहे, नंतर फॉरवर्ड करंट आहे, आणि द आय व्ही कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ फॉरवर्ड बायस डायोड
Initially the current is very low and then there is a sudden rise in the current. The point at which current rises sharply is as shown the knee point. आता ह्या ग्राफमध्ये बघा, सडन जिथे चेंज झालेला आहे तिथे आपण काय म्हटलं आहे, त्या पॉईंटला नी पॉईंट म्हटलेलं आहे, राईट. आणि ऑन दी आय व्ही कॅरेक्टरिस्टिक्स कर्वमध्ये तो दाखवलेला आहे. सो द करस्पॉन्डिंग व्होल्टेज इज कॉल्ड दी नी व्होल्टेज. म्हणजे आता इथे व्होल्टेज जे 0.7 दाखवलं आहे बघा फॉर सिलिकॉन डायोडसाठी, ते काय असणार आहे, नी व्होल्टेज. यालाच आपण कट ऑफ व्होल्टेजसुद्धा म्हणतो किंवा ह्या नी पॉईंटला कट ऑफ पॉईंटसुद्धा म्हणतो. ओके, सो दिस इज नी पॉईंट अँड करस्पॉन्डिंग व्होल्टेज इज कॉल्ड दी नी व्होल्टेज. It is about 0.7 volt for silicon and 0.3 volt for germanium. जर का सिलिकॉनचा डायोड असणार आहे तर त्यासाठी असतं 0.7 आणि हेच पोटेन्शियल बॅरियर किंवा नी पॉईंट जो आहे तो फॉर जर्मेनियमसाठी असतो 0.3 व्होल्ट. सो दिस इज अबाउट फॉरवर्ड बायस. नेक्स्ट पॉईंट इज रिव्हर्स बायस. The positive terminal of the external voltage is connected to the cathode, that is N side, and negative terminal to the anode, that is P side, across the diode. बघा या डायग्राममध्ये दिसत आहेत कनेक्शन्स. N region connected to the positive terminal of the battery and P region connected to the negative terminal of the battery. आता इथे मी करेक्शन करून दाखवले आहे, तुमच्या बुकमध्ये सुद्धा तुम्ही करेक्शन करून घ्यायचे आहेत. रिव्हर्स बायसिंग व्होल्टेज जे दाखवलं आहे ते बुकमध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे. एन रिजन कनेक्टेड टू दी निगेटिव्ह टर्मिनल ऑफ दी बॅटरी दाखवलं आहे, तिथे पॉझिटिव्ह करायचं आहे आणि पॉझिटिव्हच्या जागी निगेटिव्ह करायचं आहे. ओके, सो दिस इज दी कनेक्शन ऑफ रिव्हर्स बायस. सच टाईप ऑफ कनेक्शन जर का असतील तर त्यावेळेला तो असणार आहे रिव्हर्स बायस. In case of reverse bias, the width of the depletion region increases and the p-n junction behaves like a high resistance. आता बघा इथे जो डिप्लिशन रिजन दाखवलेला आहे ती विड्थ जी आहे ती इन्क्रीजेस झालेली आहे. असं का होतं आहे तर पी टाईप सेमीकंडक्टर कनेक्टेड टू दी निगेटिव्ह टर्मिनल आहे. सो ह्या होल्स जे आहेत ते निगेटिव्ह टर्मिनलकडे अट्रॅक्ट होत आहेत आणि इलेक्ट्रॉन्स जे आहे ते पॉझिटिव्ह टर्मिनलकडे अट्रॅक्ट होतील. सो इथे जी विड्थ आहे ती इन्क्रीज होणार आहे. इन फॉरवर्ड बायस ती डिक्रीज होत होती. ओके, सो इन्क्रीज झाल्यानंतर इथे ॲटोमॅटिकली रेजिस्टन्स जो असणार आहे तो हाय असणार आहे. ओके, फ्लोज थ्रू इट, नो करंट फ्लोज थ्रू इट विथ an increase in the reverse bias voltage. However, a very small leakage current does flow through the junction, which is of the order of a few microampere. When the reverse bias voltage applied to a diode is increased to sufficiently large value, it causes the p-n junction to overheat. The overheating of the junction results in a sudden rise in the current through the junction. This is because covalent bonds break and a large number of carriers are available for conduction. The diode does no longer behave like a diode. This effect is called the avalanche breakdown. The reverse bias characteristics of a diode is as shown in figure. या फिगरमध्ये दाखवलेलं आहे बघा, रिव्हर्स व्होल्टेज आहे आणि रिव्हर्स करंट आहे. सो हा डायोड जो आहे हा नो लॉंगर बिहेव्स लाईक अ डायोड. एक सडन लिमिटला तो जाणार आणि तिथून पुन्हा कोव्हॅलंट बॉन्ड्स ब्रेक होणार आणि तिथे आपल्याला लार्ज नंबर ऑफ कॅरियर्स अवेलेबल झाल्यामुळे कंडक्शन होणार आहे. ओके, पण त्यानंतर पुन्हा तो कॉन्स्टंट राहणार आहे. ओके, दिस इज अबाउट रिव्हर्स बायस. थँक्यू.